आजकाल गृहिणींसाठी नवऱ्यापेक्षाही महत्वाची व्यक्ती असते मोलकरीण. चला बघूया एका घरात आलेली नवीन मोलकरीण काय धमाल उडवते ते. तीच धमाल पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत and the one and only दत्तू मोरे यांना. मैया मैया थाडे वासते दिल विच विच अरे यार आलो रे आलो आलो आलो. घरचं काम करा, ऑफिसचं काम करा, जॉईन होतो बाबांनो. थांबा रे थांबा, खूप कामं पडली आहेत घरातली. माझी ट्रॉफी माझी ट्रॉफी बाबा, एकमेव ट्रॉफी आहेस तू. कोडिंग डी कोडिंग करून करून मिळवलेली एम्प्लॉई ऑफ द मंथ. माझ्या आयुष्यातली एकमेव अचिव्हमेंट ओंकार, आली. दुसरी अचिव्हमेंट आली. ओंकार, का थँक्यू थँक्यू. ओंकार, ओंकार मी आज खूप खुश आहे. नवरा घरातली काम करतोय, ऑफिसचं काम करतोय, तू खुशच असणार. एक तू हे आहेस ना, एक स्त्री संघटना आहेस ना. मी आहेच पण वेगळं कारण आहे खुश होण्याचं. काय काय कारण आहे? आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीयेस आणि मी पण घरातलं एकही काम करणार नाही. आपण दोघांनी घरातली काम करायची नाही. म्हणजे घर घाण ठेवायचं, हिप्पीस सारखे राहूया आपण. हे आपल्याला सोसायटीवाले एकदा बाहेर तरी काढतील, नाही तर घराला डम्पिंग ग्राउंड समजून ह्यात कचरा तरी टाकतील. जरा चांगला विचार करू शकत नाहीस ना तू बोलतेस हे? प्लीज प्लीज. मी खरंच एक गुड न्यूज घेऊन आलीये. गुड न्यूज म्हणजे? आपल्याला मोलकरीण बाई मिळालेली आहे. काय? Yes! मोलकरीण मिळाली आपल्याला? होय. आपल्या मोलकरीण? खरं सांग, झूट मत बोल, झूट मत बोल. दळवीबाईंशी माझा आत्ताच फोन झाला. त्या एक मावशी पाठवणार आहेत आपल्या घरी. स्वतः आता धुणं करणार आहेत, त्या भांडी करणार आहेत, झाडणं पुसणं सगळं, आणि म्हटलं की स्वयंपाक पण करणार आहेत. म्हणजे त्या चपात्या करू शकतात, आपल्याला फक्त भाजी करावी लागेल. भाजी आपण ट्विगीवरनं मागवू किंवा तू कर. नाही, आपण टोमॅटोवरून मागवू. किंवा तू कर. मी करणार नाहीये भाजी. मी का करू भाजी? ठीक आहे, पण मावशी मिळाल्यात. मावशी मिळाल्यात म्हणजे आता आपण ऑफिसची कामं आरामात फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ शकतो. येस येस, दळवीबाई आय लव्ह यू. नाही, दळवीबाईंसाठी तेवढं बनताय ना यार प्रिया. घरात ना बायको नसली तरी चालेल, पण मोलकरीण बाई हवी. जास्त होत आहे. अगे खरं ग, करेक्ट मोलकरीण असेल ना घरात, मस्त काम करणारी, घर स्वच्छ ठेवणारी, डिवॉर्स रेट असते कमी होतील बघ. मी सांगतो येतील आता. त्या मी दार उघडं ठेवते. आई शपथ, कधी एकदा ते येत आहे तसं होतं. एक्सक्यूज मी. अहो बाई, तुम्ही? मी कमलबाई. तुमच्याकडे दळवीबाईंनी कामाला पाठवलं. भगिनी भागो जरी ओ भ स्वाहा. घरी लावली आल्या दम लागलाय त्यांना. पाणी घेऊन ये. इथे वर बसा. नाही वर बसा. अरे बापरे, एवढ्या दमलात तुम्ही. लिफ्ट बंद होती का? तुम्ही जिन्याने आलात का? नाही, लिफ्ट चालू आहे. लिफ्ट पासून तुमचं घर चौथं आहे ना, म्हणून दम लागला. अरे बापरे, चौथं. हे घ्या तुम्ही, हे घ्या. ह्या मोलकरीण बाई आहेत आपल्या. त्यांचं कास्टिंग चुकलंय. हा, जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. तू बोलतेस हे? गप्पा बस. भरभक्कम आहेत त्या, अशा तणकड आहेत, एकदम छान काम करतील आपल्याकडे. बरं द्या. झालं? हो ताई ताई ताई, तोंडानी का वारा घालताय? फॅन आहे आमच्याकडे, चालू आहे तो. काय गप्पा बस दर. ठीक आहे आता बरं वाटतंय ना आता? ओके, वेलकम टू आवर हाऊस. मग कामाला सुरू करूया. आम्हाला लगेच सुरू कर. अरे बापरे, काय झालं? काय झालं? अरे बापरे, अहो काय झालं? या कमलबाई, ऐका. कमलबाई, कमाल आहे बाई यांची. काय होतंय? काय नाही
दिलं ना का असं होतं एसी लावा एसी हा? एसी लावा एसी काय? अहो एसी लावा हे तर माणसाचा जीव चाललाय ना काय काय करताय एसी लावा अहो फॅन चालू आहे ना एसी कशाला हा फॅन चालू आहे पण त्याच्याकडे बघितलं का मला असं असं व्हायला लागतं मग नका बघू त्याच्याकडे एसी लावा ना काय लाव एसी लाव एसी लावा हो होतोय अहो. ओके ना आता तू दळवीबाईंकडनं काही घेतलंयस आणि त्यांना परत दिलं नाहीयेस असं काही झालंय का या आयुष्यात नाही. मग हा कुठला बदला काढतायत त्या बदला द रिव्हेंज आहेत त्या कसं बोलतोस रे कसं बोलतो म्हणजे? जरा आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला नको का तू बोलतेस हे हे बघ, मी हे आपल्यासाठी करते की नाही आपल्यासाठी करतेस तू हो आता आपल्यालाच कामं झेपत नाहीत ना घरातली एवढ्या मुश्किलीने एकतर बाई मिळते अगं मुश्किल बाई वाटते ती मला प्रिया कामाला लागते मी हा तुम्ही सुरू करा घ्या आमची झाडू घ्या झाडू कामं चालू आहेत झाडू घ्या तिकडे फडका आहे फडकट. एसी मी बंद करतोय सॉरी लगेच तिथलं अगं वाघ थोडी पाठवते आहे तुम्हाला मेल लगेच पाठवते ए मम्मी हे किती शोधलं तुला इथं काय करते तू इकडं कशाला आलायस तू मारू नको मला. मारू नको. आई 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 मग कशाला धावताय ताई नाही जे पण हळू 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 नाही तर काय हो दादा ह्यो माणूस पोरगा आहे माझा कळलं ते आम्हाला. म्हटलं करतो मरणाचं माझं मी पटकन एक तासाभरात त्याला सोडून येते तुम्ही ओ ओ ओ ओ तास कुठे तासभर तासाभरात मी घरची कामं करीन मग सगळी मग करा ना मला राग नाही येणार तुम्ही केलात तर. हा, मला ना माझे काम तुम्ही का केलीत असं ओरडणार नाही मी तुम्हाला सॉरी म्हणजे आपलं कामच असं आहे ना इगो बिगो ठेवून चालतच नाही तुम्ही करा मी तासभर थांबा एकच मिनिट कमल मावशी थांबा जरा रिया तू त्यांना एक्सप्लेन करतेस का मी तुला आधी एक्सप्लेन मी बोल- मी बोल- त्यांना एक्सप्लेन करते मी बोल तू बस तू बस तू बस. हा ताई हा हा तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही कामं संपवून मग कुठे जायचं तिकडे जा हा मग त्या त्याला थांबू दे इथे हे तर थांबू दे आता काय करणार ना थांबू दे थँक्यू थांबू दे चालेल ऐ कोपऱ्यात बसतीत कोपऱ्यात बसतीत गरीब हाय पोरगा माझा त्रास नाही देणार ठीक आहे ठीक आहे कामं करा हो झाडू दे झाडू दे हातात ए दे दे काय ते तिकडे कोपऱ्यात त्रास नाही देणार हा हा, आम्ही कामं करतो हा, आमची तुमचं चालू दे काका खायला का काही खायला खायला काय काय सोललेले लसूण आहेत पाहिजे ऐका ना वायफायचा पासवर्ड काय तुमचा मुलगा वायफायचा पासवर्ड मागतोय द्या ना मग नाही त्याला ते दिलं ना मोबाईल मध्ये मला टाकटूक गेम खेळत बसतो मग का टेन्शन नाही राहत आपल्याला डोक्याला द्या ना हल्लीची मुलं आहेत ना देख त्याला नुसता गेम गेम पाहिजे आपण आपल्या पोराला ना हे करायचं ए विषय नको घे करा 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 अरे ए, 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 काय झालं काय केलं तिथे काय केलं ताई 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 काय केलं आता नाही, कचरा सुपले आणण्यात जात होते तुपले बघ कचरा कुठे आहे? कचरा तुम्ही बेडे ह्याच्या खाली टाकला सोफ्याच्या काय इथे खाली टाक अगं हो काय कसं बघणार आहे सुपात नाहीये बघ ना त्यापेक्षा नाहीये इथे नाहीये काय त्याच्यात? खाली खाली दादा ताई माझा एक प्रॉब्लेम आहे हो अजून एक प्रॉब्लेम आहे सांगा काय प्रॉब्लेम आहे आता दादा मला ते वाकायला नाही होतो असं कसं हो मोलकिरणीला जे पहिलं क्वालिफिकेशन लागतं तेच नाहीये तुमच्याकडे ताई सॉरी दादा मी करते मी आता ना 3 महिने फक्त इथं आतमध्ये टाकून ठेवते तुम्ही काढत जा नंतर मी काढीन ना दादा नंतर म्हणजे किती कधी कधी किती ते माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना त्याच्यासाठी मग? मग माझ्या गुडघ्याच्या वाट्या एवढा झालाय तो घास एवढ्या? होय डॉक्टर म्हणाले चालू नका बसू नका वाकू नका गुडघ्यावर गुडघं घासू नका कमलबाई त्याच्यामुळे त्याच्या खाली टाकलं बरं बरं बस
नावं झाली, आता वय सांगा. सुंदर बायकांची वय विचारायची नसतात, माहित नाही का? तसं नाही ताई, फॉर्म मध्ये लिहावं लागतं म्हणून विचारलं. हा हा सॉरी सॉरी ताई काय पण बोल. हा ताईंचं 19 माझं 17. माझं का बरं 19? शहाणी का ग तू? माझं पण 17. सॉरी दोघी 17. दोघी 17. 17. काय दोघी 17? तुमच्या दोघींचं आधार कार्ड आहे माझ्याकडे, बघा कळते मला तुमचं वय काय ते. 17 आणि 19 सांगताय तुम्ही. मुद्दाम विचारतो का तू? मुद्दाम विचारलं? तसं नाही, ते विचारण्याची एक पद्धत आहे. सॉरी सॉरी. का ग काय चाललंय? तरी म्हणलं अजून सायरन कसा नाही वाजला? ही बोलतेस का ग? आई तुम्ही तुमचं काम करा ना. म्हणजे बसून राहा तू. नीट बोलत जा मापासनं. मला धरणं बघती, तू काहीतरी विचारतोय, तुम्ही काहीतरी सांगताय, तू काहीतरी लिहून घेतोय. घरबीर नावावर करून घेता का काय? आई असं मराल ग, मराल एक दिवशी मराल गपक्यानी. आई अशा वाटलो का आम्ही तुम्हाला? आम्ही कशाला असं करू आई? घर कशाला नावावर करू? तुम्ही गेल्यावर आमच्या नावावरच होणार आहे चाला करतेस का ग, टावळे? माझ्या मरणावर टपलीस का ग? लय जादा करतीस का? चवळी कुठली? मला चवळी म्हणाल्या. मी काय चवळी का? करा करा, आता प्राणी संपले, आता भाज्या करा. चवळी करा, मूग करा. मोड आला वय, मुगाला मोड आला बघ तिच्या. मटकी करा. मटकीला पण मोड आला तिच्या. हित ये ना, हित पायाखाली उसळ करते तुझी. हित ये. लय करतीस. उठू का? उठू. आई उठा उठा, जरा सोप्याला श्वास घेता येईल. उठा. जरा ये माझ्या पायाखाली ये. लय जादा मध्ये बोलायला लागलीस तू. मला नाही जमणार. मला नाही जमणार. होय इथं बाजूला. इथं ये. नाही जमणार. बोलाय बरंच जमत ग तुला. अय बन काय चाललंय? काय नाही, ते यांना मेडिक्लेम काढायचा होता म्हणून आलेलो. काय काढायचं होतं? मेडिक्लेम. आई कसं आहे, येते. मेडिक्लेम असतं ते. मेडिक्लेम म्हणजे कसा, एखादा माणूस उद्या आजारी पडला किंवा त्याचा ऍक्सिडेंट झालं तर कसा त्याला खर्च करावा लागतो ना, तो खर्च वाचावा म्हणून मेडिक्लेम काढायचं असतं. आणि काय नाही, वर्षाला काही पैसे भरायचे असतात. उद्या जर का तुम्ही आजारी पडलात, काही झालं तुमचं, तर औषधांचा, दवाखान्याचा, हॉस्पिटलचा सगळा खर्च कंपनी करते. आता ताईनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नवऱ्यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम काढलाय. काय? 5 लाखाचा. यांनी 5 लाख भरले? आई नमुनाच आहे तुम्ही. अहो 5 लाख नाही भरले. एवढे पैसे असतात तर हे मेडिक्लेम कायला काढला असता? अहो 10,000 भरले. आता कंपनी 5 लाख देणार काय झालं तर. असं होय. माझं पण काढा ना मग. 15 मिनिटासाठी कायला काढायचा? नाही कसं 15 मिनिटात मरणार नाही मी. चांगली 100 वर्ष जगणार आहे. माझा काढा, माझा काढा. काढा नको खेचू. काढा काढा, आईंचा पण काढा. माझा काढा. नाही, यांचं काढता नाही येणार. साधारण 65 पेक्षा जास्त वय असेल तर नाही काढत. आणि अगदीच जरी काढला यांचा तरी काही उपयोग नाही. आपण ऐकू दे का आपण. ते तुम्हाला शुगर आणि ब्लड प्रेशर आहे ना. कोण म्हणलं? मला नाही बसलं काय. काय बोलताय? कोण म्हणलं? जरा साखर खाल्ली की डोळं पांढरं करता तुम्ही. दोनदा देवाबरोबर चाय पिऊन आलात. मारे ना मुटका असा. खोटं बोललं ते का मी? ते काय आई, रोज काहीतरी काहीतरी दुखतं आई तुमचं. हेच दुखते, छेते पाटच दुखते, छेते बामच सोडून दे. आई वॉरंटी संपली हो तुमची. नाही बरोबर आहे तुझं. आता भंगारात गेलेल्या गाडीचं कोणी सर्व्हिसिंग करतं? बघितलं बघितलं सासूला कसं बोलत. जागा माहितीये मला, तुझी काळजी नको करूस. असं बोलत नाही. मारणार मी इतकी आता नाही मारणार. माझं ते आपण डॉक्टरांना सांगू नंतर काय ते. माझा पण काढा. नाही आई, काढा माझा. असं नाही काढतायत आई. काय ना, कंपनीकडनं एखादा डॉक्टर येतो, सगळं चेक करतो आल्यावर, आणि त्याला जर काही कळलं तुम्ही चुकीची माहिती सांगितली तर मग ते मेडिक्लेम पास नाही करत. तुमचा मेडिक्लेम आता नाही काढता येणार. म्हणजे तुम्ही खोटं नाटक सांगितलं ना तर तुमच्या बरोबर आमचा पण मग रिजेक्ट होऊन जाईल. नाही तर काय आई, माझं नाही काढता येणार. नाही आई, नाही काढता येणार आता ग.
मला तर खरं ना आई तुमचं टेन्शन आलंय. कसं होईन हो तुमचं? म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं समजा आणि जर तुम्हाला या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर बया किती गो खर्च वाढन आपला. आणि समजा डॉक्टर म्हणले अचानक का तुमच्या म्हातारीला 10 लाख रुपये खर्च येणार आहे ट्रीटमेंटचा, तर कुठून द्यायचे ग पैसे? पण ताई हा तुम्ही ना खूप पुढचा विचार करताय. कसा ग कसा? मला तर आधीच टेन्शन आलंय. आई आजारी पडल्या तर आईंना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. पण मग आपण कसं नेणार आईंना हॉस्पिटलमध्ये? ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. ॲम्ब्युलन्स म्हणजे स्ट्रेचर बोलवावं लागेल. पण मग स्ट्रेचर मध्ये आईंना ठेवणार कोण? बरं ठेवलं तर ठेवलं, ते स्ट्रेचर उचलणार कोण बाई? बरं स्ट्रेचर उचललं तर हॉस्पिटल पर्यंत वजन पेलवलं पाहिजे ना. आणि हॉस्पिटलच्या दारातून स्ट्रेचर जाईल, पण स्ट्रेचरवरच्या आई कशा जातील? स्ट्रेचर असं करावं लागेल, आई खाली पडतील आणि मग नाटक करते मी यायला का आता? मी पर मरणापर्यंत जाऊन आलात काय माझ्या? आई एवढ्यात नाही खपणार मी. माहितीये ते आम्हाला, पण आई आम्ही ना प्रॅक्टिस करून ठेवतो. उद्या ना तुम्ही असं स्ट्रेचरवर झोपले असाल ना आणि माझं काही चुकलं ना तरी उठून विचाराल, काय ग ए? काय ग माझ्या मरणावर रडतेस होय, ते पण चुकीची सुसर कुठली? मग मला सुसर करावी लागल आई. काय लय सासू जमायला लागली वय तुला टिटवे? मला टिटवी म्हणाल्या. मी काय टिटवी आहे काय? मामा अगं बाई. कर कर टिटवी कर. नाही गरुड बनून एका फटक्यात तुला उचलली तुझ्या. आई! काय करताय आई? बापरे. मारता का तिला? नादाला लागत जाऊ. सासूला खापवाय बसलीस वय. टिटवे काय करताय आई? हे असं वागताना मग म्हणून तुमचं नाही निघत मेडिक्लेम. मग नका काढू नका काढू माझं. तुम्ही मेंढली टिकली मला नका. माझा ताट गडी बसलाय तिथं, तू काढू माझा मग. कोण हे? मामाजी. नका सांग. नाही नाही मी सांगणार नव्हते, पण आज मला सांगू दे. आईंना वाईट वाटेल. वाटू दे मला. ना ग मुटक्यात मरशील, सांग ना. आई मामांजींचा फोन आलता, तर मामांजींनी एक लिस्ट दिली ज्याच्यामध्ये मामांजींनी आमच्या 2 सुनांची, आमच्या दोघींची नावं टाकली आहेत आणि पोरांची पण नावं टाकली आहेत. मी बघितलं आई हो, तुमचं नावच नव्हतं. मला बया वाईट वाटलं. मी लगेच बया मामा नेट ना असं बरं यांना काहीच पटत नाही ग आपलं. तुला मी पुरापूर ओळखून आहे ग. काळजी वाटते आई आम्हाला. काय झाला त्रास होतो. आमच्या सासूबाईंचं नाव नाही. मला वाईट वाटलं. म्हणलं काय हो मामांजी, सासूबाईंचं का नाही बरं नाव टाकलं? तर मामांजी म्हणले त्याला कशाला टाकायचं नाव, तिचं झालं आता, तिचं किती राहिलंय, पाण्याची टंचाई आधीच. म्हणले निवडुंगाला कायला पाणी द्यायचं. हे माझे शब्द नाही बरं काय, मामांजीचे शब्द आहे. भाऊजी तुम्हाला फोन केला की नाही? मला पण केलता का नाही? मामांजींनी फोन केला. मला फोन केला होता. असं बोललं हो, का हो हे? मामांजींचा फोन आला. त्यांनी तिकडे सगळ्यांचे मेडिक्लेम काढलेत. उसाचा, बैलाचा, म्हशीचा, कुत्र्याचा, अगदी या सोफ्याचा पण काढून घेतलाय माझ्याकडनं. हो मी माझं त्यांना नाव नाही. 4-4 वेळा तुमचं नाव मी त्यांना सांगितलं की त्यांचं काढूया त्यांचं काढूया. मला बोले तिचं काय, तिला काय करायचंय? मग मला म्हणाले आमच्या पोरांचा ना पोरींचा मेडिक्लेम काढून घ्या. मामांजींना केलता का निळू फुल्यांना फोन केलता? सॉरी भाऊजी. नाही सॉरी. नाही 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 माझा ताटगडी असं कधीच नाही बोलणार. बोलले आई बोलले. मला पण नाही, मला माझा विश्वास नाही बसला आई. मग मी परत फोन केला. अयो मामांजी असं का बरं केलं तुम्ही? आईंचं का नाही बरं नाव दिलं? तर म्हणले काय आता किती राहिलंय त्या गठुड्याचं, कधी ना कधी गठुड्याचं जाळायचंच आहे, एवढं काय. असं बोलले. हाय
हाय सई, हॅलो सोनाली, हाव आर यू? काय मस्त वाटतंय, मुक्त झालोय मी. काय ना आयुष्यात नेहमी थोडीशी वेगळी वाट धरली ना की मज्जा असते नाही का सई? हो, मी आता हास्य जत्रेला जस्ट रामराम करून आलेलो आहे, म्हणजे फक्त 6 महिन्यासाठी. कंटाळा लागवच झाला काय, 900 एपिसोड केले, आता बस झालं. म्हटलं आता 6 महिने ब्रेक. नको ते तेच चेहरे, नको तो पंच आधीच हसणारा विराज जगताप, नको तो ढोलकीपेक्षा डुलकीवर प्रेम करणारा बाबा, आणि नको ती आधी खूप पुरणपोळी मोदक वगैरे आणणारी आणि आता नुसतीच हात हलवत येणारी सोनाली कुलकर्णी. कोणी नको आता. तुम्हाला कदाचित माहित नसेल, माझं ट्रू पॅशन आता मी 6 महिने जोपासणार आहे, फोटोग्राफी. आणि बरं का सई, मला कळतं बरं का त्यातलं, म्हणजे ना एखादं सीन किंवा एखादं दृश्य दिसलं ना की त्यातले लाईट्स, त्यातलं सूर्यप्रकाश येणार, हे सगळं त्याची डेप्थ मला कळते. फोरग्राऊंड बॅकग्राऊंड या सगळ्याचा अभ्यास आहे मला. मी हे कधी बाहेर नाही काढलं मी, पण आता मात्र 6 महिने तुम्ही बघाच. 6 महिन्यानंतर माझं एक्झिबिशन लागणार आहे. आय एम शुअर प्रत्येक फोटो माझा हजारो रुपयांना विकला जाणार आहे. तुम्ही बघा कसं आहे ना, आपल्या पॅशनमधून आपल्या छंदातून जेव्हा आपण काही पैसे कमवतो ना, त्याच्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसते. येस, या मस्त गावात आलोय मी. इतकं लांब आहे ना हे गाव, बापरे. या गावात टीव्ही सुद्धा पोहोचलेला नाहीये. अरे टीव्ही काय, आता ही विहीर बघा, या विहिरीला रहाट सुद्धा नाहीये, म्हणजे इथे जवळपास कोणीही राहत नाही. येस, इथे जी फोटो निघतील ना, अमेझिंग फोटो निघतील. ओ हो हो, हे सॉलिड गाव आहे. ओ बापरे, 900 वर्षांचं झाड. ओ हो हो, काय माकडं बसलेत. आई आई ग, लाचार माकडं. आयुष्यात पहिल्यांदाच लाचार माकडं बघितली मी. येस, क्या बात आहे. ओ हो 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 हो, या गावात अजय देवगण ड्रम वाजवतोय. कमाल आहे यार, हे वेगळंच काहीतरी दृश्य आहे. येस, माय गॉड, गावातली स्त्री किती काय इनोसन्स आहे या स्त्रीच्या चेहऱ्यावर. वाव, काय लाईट आहे. एक्सक्यूज मी, प्लीज 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 एक्सक्यूज मी, प्लीज प्लीज. असेच राहा, असेच राहा, असेच राहा, असेच राहा. 2 मिनिटं जरा. येस येस, एक मिनिट. फक्त ही जी बट आहे ना त्याशी गालावर, येस, थोडीशी अशी. प्लीज 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 2 मिनिटं. सुपर. ओ येस, या 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 या. हात जरा खाली, हात जरा हा इकडे खाली. येस येस, जरा क्लोज काढतोय, मला विहिरीचा पण तिकडून पाहिजे. प्लीज प्लीज प्लीज. ये बा, जबरदस्त. या एक्सक्यूज, एक मिनिट फक्त एक सेल्फी काढूया तुमच्याबद्दल. वळू नका, काय होतंय, मला खूप लांबून यायला लागते. हॅलो, एक सेल्फी प्लीज. असं करा, असं असं करा, असं. यो, थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, ओ येस येस येस, थँक्यू. फोटो काढला, हा येस, मी माझा फोटो काढला. येस, मीच फोटो काढला. माझा फोटो. ओ लवकर या बाहेर. काय झालं, काय झालं? माझा फोटो काढला. या माणसानं माझ्या जवळ येऊन फोटो, माझी बट माग केली, गालावर हात फिरवला. या माणसानं फोटो काढला. माझ्या बायकोचा फोटो कसा काढला? नाही नाही, मी सहज काढला फोटो. सहज फोटो काढायला तू काय माझ्या लग्नातला फोटोग्राफर आहे? कसा नाही 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 नाही, फोटो कसा काढला? ऐका ऐका. माझी बायको काय रस्त्यावाली आहे? अहो, रस्त्यावरच खरं तर भेटली ती मला. ती येत होते इथे, मी त्यांना असं म्हटलं 2 मिनिटं जरा आर्टिस्टिक फोटो लागला रे. काढला तर काढला. इथं असे जवळ आले, खेटले इथं असे आणि फोटो काढला. माझं पट माग केली गालावर. कुठे काय 4 दिवस झालेत माझ्या लग्नाला. होय. देवस्थान झालं नाही म्हणून अजून मी माझ्या बायकोला हात द्यायला लावला. मी अजून तिची बट अशी माग नाही केली. तू फोटो अरे 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 सांग ना बाबा. अरे ऐक ऐक ऐक, तुम्ही शांत व्हा आधी. मला असं मारायला येऊ नका, मला भीती वाटते. शांत व्हा. काय झालं तुम्हाला सांगतो, मी फोटोग्राफर आहे. मी जनरल चालत असतो, त्यावेळेला मला जे छान छान दिसतं त्याचं मी फोटो काढतो. यात जेव्हा तुमच्या, ह्या कोण आहे तुमच्या? बायको आहे माझी. नमस्कार वहिनी. नाही होय, तर त्या तिथून जेव्हा आल्या तेव्हा मला दिसलं, हो व्हॉट अ फिगर. नाही म्हणजे हे येताना जी फिगर आहे ना, अशी आकृती
ती जबरदस्त आहे आणि फीचर्स मला आवडल्या त्यांच्या. तुझे मेलं रे जा. इकडे माझ्या बायकोचा फोटो काढतो ती काढतो वर तिचा पिक्चर पण काढला तू. पिक्चर होय. पिक्चर नाही मग? फीचर म्हणजे चेहऱ्याची जी ठेवण असते ना त्याला फीचर्स म्हणतात. ती मला खूप आवडली, छान वाटली त्यांची. येस, यू हॅव ब्रिलियंट फीचर्स. ही येस तुला छान वाटल्या. येस. हिच्यात काय छान वाटण्यासारखं हिच्यात काय छान वाटण्यासारखं. काय बोलला तुम्ही? माझ्यात काय छान नाही मग लगीन कशापायी केलं? अगं चेते माझ्यात छान नाही वाटत, तुम्हाला काय छान नाही वाटत मग लगीन कशापायी केलं मला सांगा तर. येडी आहेस का काय? येडी आहेस का? अगं मला तू छान वाटणं वेगळं आहे, ह्याला तू छान कशी वाटली ह्यो मुद्दा इथं. बायकोचा फोटो कसा काढला? का काढला फोटो? पळवून नेणार होता माझ्या बायकोला? हसतोय निर्लज्ज माणूस वर हसतोय आणि पळून कसा नेईन मी? ऐका मला त्यांचं नैसर्गिक सौंदर्य टिपायचं होतं. हे जा तू माझ्या बायकोचं नैसर्गिक टिपणार तू? नेमका सौंदर्य हा शब्द कसा घालता हो तुम्ही? सौंदर्य महत्वाचं आहे ना, मराठी भाषा आहे ती. याला ऐका ऐ, सावत्या ओ, इकडे लवकर इकडे. काय झालं? याला काय झालं रे? इकडे लवकर. काय झालं? बेन बघ काय यानं चेतीचं नैसर्गिक टिपलंय. काय टिपू? काय झालंय? फोटो काढलाय फोटो काढला. तुझ्या माईचं फोटो काढलास? कशाला मारलं मला? हो सभ्यगृहस्थ आहे, हो सभ्यगृहस्थ आहे मी, असं नाही हो. आर्टिस्टिक फोटो काढलाय मी, फोटोग्राफर आहे फोटोग्राफर. याआधी अनेक बायकांचे फोटो काढलेले आहेत मी. बायकांचे फोटो काढून निघतायस वैर? अहो, नाही दादा, मी का विकेन बायकांचे फोटो? मग काय फुकट वाटतोय सोय? अरे फुकट तरी का देईन मी बायकांचे फोटो? पण नाही आणि काय नाही करत बायकांचा फोटो काढतो आणि स्वतःजवळ ठेवतो. मेंदू विटाळलेला माणूस आहे. ओय सौत्या, पोलीस पाटलाला बोलाव. नाही पोलीस पाटलाला बोलाव. नाही पोलिसांना कशाला? अहो तुम्हाला तू मरताय आज. अहो कळत नाही, तुम्ही पराचा कावळा करताय. हो थांबा ना जरा. हे तू कावळा, तुझा बाप कावळा, तुझं अख्खं खानदान कावळा, यांना कावळा बोलतोस हे? तुमच्या सारख्यांमुळे ना मराठी भाषेला अभिजात दर्जा खूप उशिरा मिळाला. पराचा कावळा ही म्हण असते, जशी अति तिथे माती असते है ना, किंवा माझ्या बायकोचा चोरून फोटो काढतोस, वर मराठीची शाळा घ्यायला लागलाय. हसून न गं दाताड पाडेन तुझं. शाळा घेतो ती घेतो, आता फी मागशील मला. अरे मी का मागू फी दादा? तुला काय वाटतं मला फी देता येणार? अरे हे काय करतो? मी लय गरीब आहे. अरे तुला पैसे देऊ शकणार नाही, नाही. मार सावते याला, मार जरा धर. अरे अरे काढला फोटो का काढला? अरे माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मी खूप चांगला आहे हो. हे सांगू नको. फोटो का काढला? फोटो का काढला? अहो खरं सांगतो, सभ्यगृहस्थ. हे सांगू नको. फोटो का काढला? तुम्ही आलास आता. तुझ्या माईचा आता ह्या कुराडीनं तुझ्या अडकलेला 2 तारवळ बाहेर काढतो बघ. हा? तुझा नारळ लुसतो नाही बघ आता मी. फंबल पडला. सोलतो जेव्हा लुसतो म्हणाला. चुकलो रे मी. नाही हो चुकलो. तिकडे हास्य जत्रेत काय ना, कुणाचा फंबल पडला की आधी हॅ करून हसतात हो. आजूबाजूला काही बघत नाही, ती सवय लागली हो. म्हणून माफ करा मला. लाज वाटली. बियाण्या फोटो का काढलास तू? माझ्या बायकोचा फोटो काढलास. तुझ्या घरी आया बहिणी नाहीत? आय एम सॉरी, ही वेळ नाही मला माहितीये, पण आया बहिणी हा नाहीये शब्द. आया म्हणजे कसं असतं, आया बरोबर वॉर्डबॉय जातो. आई आणि बहीण असा शब्द आहे. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला, ह्या चूक आपण करू नये. माफ करा रे, माफ करा. अहो खरं सांगतो, मी बायकांकडे वाकड्या नजरनी आयुष्यात बघितलेलं नाही हो. सगळ्या बायका जी बाई समोर येईल ती मला दादा म्हणते. गुलकंद मध्ये माझ्या बायकोचा रोल करणारी सई सुद्धा मला दादाच म्हणते हो. आता या ज्या वहिनी आहेत ना, या बहिणीसारख्या आहेत माझ्या. हो मी भाऊ आहे त्यांचा. तू हिचा भाऊ असशील तर मग घरात ती 9 जण बेनी बसल्यात, हिची भावंड. त्यांनी काय दरी तुडी मारायची का? तू तू कुठला भाऊ? इकडे. तो तुझा भाऊ आहे? हाय ना. माझा कसला भाऊ? त्या घरी 9 आहेत, त्यांचं काय करू मग? हा आणि वाढवू काही एक? आता काय करशील? नाही म्हणली तू तिचा भाऊ, आता काय करशील? आता काय फक्त फोटो काढलो. सांगा वहिनी तुम्ही, मी फोटो काढलं की नाही? दुसरं काय केलं? का काढला फोटो? फोटो नाही काढला फक्त. मग काय केलं मी? शपथ सांगतो,